नमस्कार मंडळी. अध्याय 9 मी आत्ता वाचायला घेते. मी वाचते, तुम्ही ऐका. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 9. कर्मफल मीमांसा. आज गुरुवार आहे. सकाळी सूर्योदय समयी गुरूंचा होरा चालू आहे. मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे खोलीत डोकावत होती. काय आश्चर्य, त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्री वल्लभांचे आम्हा दोघांस दर्शन झाले. सूर्यकिरणांच्या प्रवेशाने आम्ही भानावर आलो. परमपूजनीय अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षांचे श्रीपाद श्री वल्लभांचे रूपदर्शन घडणे केवळ परमप्रभूंच्या अव्याज करुणेचे फल होय. क्षणभर दर्शन घेऊन ते रूप अंतर्धान पावले. श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडात रूपांतर पावले. ह्याचे मला आश्चर्य वाटले व मन दुःखी पण झाले. प्रभूंचे दर्शन आणि चणे लोहखंडात रूपांतरित होणे हे काही विशेष सूचक आहे का, अशी माझ्या मनात शंका उद्भवली. श्री तिरुमलदासांनी पुढे सांगण्यास सुरुवात केली. बाबा रे शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू कुरवपुरात जा, अशी श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली. भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा करीत असतात. हा काळ अतिशय शुभप्रद आहे. मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्तप्रभूंचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ घालवित होतो. आज नैवेद्य म्हणून दाखवलेले चणे लोहखंड झाले याची खंत वाटते. माझ्या या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शताब्दीनंतर कली प्रबळ झाल्याने नास्तिकत्व वाढेल. नास्तिकत्वाचे निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्र विचित्र लीला दाखवून अनुग्रह करतील. भविष्यात धर्म संस्थापनेसाठी सगळ्या कार्यक्रमात बीजरूपाने या श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात अनुग्रह करतील. खनिजांमध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो. खनिजामध्ये अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते. प्राणामध्ये मन अंतर्लीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्धनिद्रावस्थेत असते. हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल. मादक द्रव्याच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात ह्या स्थितीचा अनुभव घेतो. प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य तत्व परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते. ही स्थिती तुला पशुमध्ये आढळते. पशुचा पूर्ण विकास तोच मनुष्य म्हटला जातो. मनुष्यात मनशक्ती पूर्णपणे कार्यरत असते, तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे. ते अंतर्लीन स्थितीत असते. मानव योग साधनेने परिपूर्ण होतो. तो मूलाधारात सुप्त असलेल्या चैतन्यास सहस्रारात नेऊन सविकल्प निर्विकल्प समाधी स्थितीस प्राप्त करून घेतो. परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरुशी तादात्म्य स्थितीचा अनुभव घेतो. त्या स्थितीमध्ये अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. तर त्याची वर्तणूक मात्र महासंकल्पास अनुसरून असते, म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो. त्या महासंकल्पाचे स्वरूप अचिंत्य, अगम्य व कल्पनातीत असून महाप्रचंड वेगवान असते. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचे आहे. प्रत्येक क्षणात कोट्यावधी प्रार्थना श्री प्रभू स्वीकारत असतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनेस तात्काळ प्रचिती देऊन दुःख निवारण करतात. धर्मबद्ध असलेल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कूर्म गतिवत असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे. प्रचंड वेग असलेल्या प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल. मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या दिव्य तेजपुंजाद्वारे प्रभूस पोहोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत. सर्व लोक प्रकाशमान होण्याचे कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही. अनेक कोटी ब्रह्मांडात प्रकाशमान असणारे सूर्य नक्षत्रांदींचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास दिवटी दाखविल्या समान होय. बाबा रे, हेच श्रीपाद श्री वल्लभांचे खरेखुरे तत्व होय. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या त्या निर्गुण निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या अव्याज अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात दर्शन देत असतो. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आली पाहिजे. श्रीपाद श्री वल्लभांचे दिव्य स्वरूप. मानवाची देवाविषयी ओढ अनिवार्य आहे.
तसेच देवसुद्धा अनंत परिमितींना लांघून निम्न स्तरात जन्म घेतात. ह्यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योग क्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे अनेक सत्यास सृष्टीमध्ये स्थापन करण्याच्या संकल्पाने दिव्य भव्य अवतार घेतात. ते साक्षात दत्तप्रभू होत. मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवीन विषयांचा उलगडा झाला, तरी श्री गुरुस्वरूपाचा अंत लागत नाही. त्यांचे हे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व त्यांना कसली व्याख्या द्यावी हे समजत नाही. मी मूर्ती प्रतिष्ठेबद्दल ऐकले आहे. आपण सत्याच्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहात, तरी माझ्यावर कृपा करून सत्याबद्दल विस्तारपूर्वक सांगावे अशी विनंती. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, तुझ्याकडून श्रींचे चरित्र लेखन कार्य व्हावे असा संकल्प पूर्वीच झाला असून तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांचे भक्त शिरोमणी ते अनुभव तुला सांगतील. या विषयास लेखणीबद्ध कर. तुझ्या व्याख्यांची इथे आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र स्वतः श्रीच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. या उपर विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्या कारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. म्हणून खरे खोटे बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता असते. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने विनासायास मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय सूर्यास्त ऋतुचक्र ग्रह नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे ह्याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्राविषयी करुणेमुळे सृष्टी विधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होतात, तर त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाने, द्वापर युगामध्ये मंत्र शास्त्रास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होतात, तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्र प्रयोगाने कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्तियुक्तींचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्रीपाद श्री दत्तप्रभू यांचे अंशावतार सिद्ध योगी अवधूत महासिद्ध यांच्या करवी श्री सृष्टीचे पालन करीत असतात. पूर्वयुगातील श्री दत्त हे श्रीपाद आहेत का अशी शंका तुझ्या मनात बीजरूपाने असल्या कारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यास दाखवलेले चणे लोहखंडात रूपांतर केले. माता अनुसेयेने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी प्रत्यक्ष दत्त आहे हे दर्शविण्यासाठी असे केले. तुझ्या कुंडलीत गुरुस्थानी गुरुव्याधी स्थानात आहे. गुरुग्रहास चण्यांचा संबंध आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणाऱ्या विपत्ती बीजरूपाने असून त्या अंकुरित न होण्यासाठी चण्यांचे लोहखंडात परिवर्तन करून तुझ्या निदर्शनास आणले. श्रीपादांच्या दिव्य मानस चक्षुंनी अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत उत्पन्न होत नाही. तसेच त्यांच्या दिव्य दृष्टीस आल्याशिवाय कुठलाही प्राणी या सृष्टीत जन्म घेत नाही. हे परम सत्य आहे. सत्य वस्तू संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्या कारणाने त्या ज्ञानाची प्राप्ती झालेले या लोकातून अंतर्धान झाले तरी नाश नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य
मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवशक्ती, चिरंजीव मुनी, अवतारी पुरुष हे सगळे अविनाशी तत्वांचेच अंश आहेत. मानव विनाशी तत्वांचे अंश आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्व आहे, परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन आहे. कारण नसलेले कार्य होणे असंभव आहे. सर्व कारणांस व सर्व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते अतीत व अगम्य आहे. त्यालाच दत्त तत्व असे म्हणतात. त्या दत्तप्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण समर्थ श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार या पीठिकापुरात घेतला. अशा श्रीपाद श्री वल्लभांचे वर्णन करण्यास सहस्रफणी आदिशेषास सुद्धा सामर्थ्य नाही. मी वाचलेलं तुम्हाला लक्षात येते की नाही? मी खूप घाईघाईने वाचते का हे मला जरा कमेंट्समध्ये सांगत जा. कारण काय होतं की मी माझ्या पद्धतीने वाचन करते, पण तुम्हाला ते समजतंय की नाही हे माझ्या लक्षात येत नाही. त्यामुळे जर जे काय तुम्हाला वाटतं ते जरा मला प्लीज कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा की कल्याणींनी एक चॅनल चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये ती स्वतः वाचते आणि आपल्याला ऐकता येतं. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर ते तुम्ही नक्की करा. चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. चला पुढचं वाचते आता मी. बाबा रे, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्यकश्यपाने विचित्र असा वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू असंभव आहे असे वाटत होते. दिलेल्या वरदानाविरुद्ध न जाता कल्पनातीत अशा विधानाने श्री नरसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपाचा वध करून परमभक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये विराजमान आहेत असा प्रल्हादाने निर्धार केला. प्रभू स्तंभातून प्रकटले. देव आहे किंवा नाही असा संशय या कलियुगात बहुतेकांच्या मनात येतो. कलियुगातील हिरण्यकश्यपाचा मद नाश करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार होणार आहे. देव आहे हे सिद्ध करण्यासाठी नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार दैवदूषण करणाऱ्यांचे मदनाश व देवभक्ती करणाऱ्यांचे डोळ्यांचे पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशाने झाले. श्रीपाद श्री वल्लभास साध्य असे काही नाही. तिरुमलदास बोलत होते, मी ऐकत होतो. माझ्या मनात एका संशयाने घर केले. मी भूर्जपत्रावर श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र लिहित होतो. भविष्य काळात लोक कुठल्या पत्रावर स्वामींचे चरित्र लिहितील बरे? शालिवाहन शकाच्या अंतर्गत सध्याचे व्यवहार चालू आहेत. खूण शक प्रचारात येणार असल्याचे स्वामींचे म्हणणे आहे. खरे पाहता श्रीकृष्णाचे निर्वाण कधी झाले? हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या घटिकेस घटिकेस आरंभ झाले? भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्री वल्लभ लिहून दाखवत असतील तर श्रीपाद खरेच श्री दत्ताचे अवतार आहेत ह्याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातला संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडात परिवर्तित चणांकडे मी बघत होतो. तेवढ्यात तिरुमलदासांचे कंठस्वर क्षीण होऊन वाक्शक्ती नष्ट झाली. कानठळ्या बसतील असा भयंकर ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मला बधिरत्व प्राप्त झाले. एका क्षणात मला बधिरत्व व तिरुमलदासांना मुकत्व प्राप्त झाले. तिरुमलदास बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काहीच ऐकू येत नव्हते. मनात सारखा एकच विचार होता. नको ते संशय मनात आले व परिणाम बधिरत्वाची प्राप्ती. आयुष्यभर आता बधिर म्हणून असावे का? काय माझे नशीब? मी काय करू? इतक्यात नैवेद्यासाठी ठेवलेले चणे अर्थात लोहखंड तेलुगू भाषेत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अशा अक्षरात रूपांतरित झाले. त्याच्यावर पांढरे शुभ्र असे पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चतुरस्र झाला. भुर्ज पत्रापेक्षा अतिशय पातळ, स्पर्शास मृदू वाटत होते. त्यावर काळ्या रंगाचे सुंदर अक्षर उमटले. तेलुगू लिपीत त्यावर असे लिहिले होते, श्रीकृष्णाचे निर्वाण ख्रिस्तपूर्वी 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27 झाले.
प्रमादी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. हे विचित्र पाहिल्यावर माझ्या अंगास दरदरून घाम फुटला. अतिस्वेदनाने शरीर शक्तिहीन झाले. शरीर कंपायमान झाले. श्रीपाद श्री वल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत असा मनाचा निश्चय झाला. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव. क्रौपुरात जाणे आता एका स्वप्नासारखे झाले. आता एका स्वप्नासारखे आहे. श्रीपाद नरसिंहावतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य नाही. वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसे शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू. तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञानासंबंधित विषयांचा आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्य वर्गास बोध करीत. द्रव्यार्जन हेतूने एखाद्या शिष्याची प्रशंसा पण करतील. तो शिष्य अमक्या गुरुने माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवत असतो. गुरु शिष्य दोघेही दोषाचे भागीदार होत. रजक कुलात जन्म झालेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हे श्रीपादांचा चमत्कार होय. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. त्यांच्यामध्ये या गहन चरित्राविषयी चर्चा करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा पण नव्हती. आता मला श्रीपादांना शरण जावे लागेल. मी तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख ब्रह्मतेजाने झळकत होते. माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून मी रजक आहे. त्यांचा चेहरा प्रसन्न वाटत होता. नैवेद्यात दाखविलेले चणे लोहरूप तेजून यथावत झाले. श्रीपादांनी मला क्षमा केली असे वाटत होते. काही क्षणात ते शुभ्र पत्र कागद अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट्टा, कलियुग लोहयुग आहे. कल्मश पुरित असे हे युग आहे. माझ्या देहावसानानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात जन्म घेणार आहे. स्वामी, श्रीपादांनी तुम्हास पण मृत्यूनंतर जन्म घेण्यास आज्ञा केली. अवश्य हा वृत्तांत विस्तारपूर्वक कथन करून कृतार्थ करावे अशी विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेलो. सुमती महाराणीचे मामा श्रीधर वधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवीत होते. दत्त दिगंबर, दत्त दिगंबर, दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षांचे होते. ते कीलकारी करीत खेळत होते. ते दृश्य मनोहर होते. अनायसे माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे निघाले. श्रीधरावधानींनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद श्री नरसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्री वल्लभ व पुढे श्री नरसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची सूचना आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी सांगितली होती. समर्थ सद्गुरू शिर्डीचे साईबाबाच्या रूपाने अवतरतील. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नरसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासास सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. मी म्हणालो, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीनदलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत होशील. धीकशिला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला यवन वेशात समर्थ सद्गुरू असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपांवर प्रीती असल्या कारणाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्रांचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर क्वचित काळ हिरण्य लोके राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान. श्रीधरावधानी या सगळ्या संदर्भात मायेच्या आवरणात होते. त्यांना काही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले. श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. मी म्हणालो, स्वामी, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माचे फल अनिवार्य आहे. तर श्रीपाद या नियमाचे उल्लंघन न करता
कर्मनाश कसे बरे करतील? सद्गुरू सत्पुरुषास योगियास दिलेल्या दानाचे फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुद्धा भोगू शकता. स्थूल शरीराने 10 वर्षे भोगावयाचे कर्म मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो. सत्पुरुषास योगियास दान धर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्मांचा क्षय होतो. देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठायी करुणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुरुषास केलेल्या दानधर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी आदलाबदली होते. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून आदलाबदली होते. सद्गुरू त्यांच्या शिष्याकरवी सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पापकर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफल शिष्यामध्ये संक्रमित करतात. परंतु पापकर्माचे फळ भोगल्याशिवाय चुकत नाही. देव सत्पुरुष सद्गुरू अवतार पुरुष महातेजोमय असून अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या फल पुष्पादींच्या माध्यमांनी सुद्धा पाप पुण्याची आदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्र गतीने ही आदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल निर्जीव असलेले दगडधोंड्यावर फिरवीत. त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पापकर्मांचे निर्मूलन करीत. यास अनुसरून एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नव्हते. सुमती महाराणी आपल्या पुत्रास पुरेसे स्तनपान करू शकत नव्हती. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरी असलेल्या कालाग्नी शमन दत्तास नैवेद्यापुरतेच ती दूध द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्नी शमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले दूध कधी कधी नैवेद्य दाखवायच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज गुळाचा खडा नैवेद्य दाखवून उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले. त्या दिवशी ते दूध श्रीपाद प्राशन करीत त्यांच्या वंशात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही. या विचारांनी माता पिता चिंतित होते. व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय अप्पलराज यास दान देण्याचा प्रयत्न केला. हे सारे प्रयत्न व्यर्थ झाले, कारण दान स्वीकार न करण्याचे अप्पलराजचे व्रत होते. दान घेतल्याने पापसंग्रह होतो असा त्यांचा अभिप्राय होता. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळाली तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. पौरोहित्यापासून उत्पन्न कमी होते. फक्त व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंहराय वर्मा यांच्याकडे पौरोहित्यास जात असत. ते दोघे दक्षिणा जास्त देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर राग करायचे. अप्पलराज आपले सासरे श्री सत्य ऋषीवर श्री बापनाचार्य यांच्याकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुरमती महाराणीचा जन्मदिवस असल्या कारणाने श्वशूर गृही भोजन करीत. वैशाख शुद्ध तृतीयेस अप्पलराजाच्या जन्मदिवशी पण श्री बापनाचार्यांच्या घरी भोजन करीत. कालांतराने श्रीपाद जयंती अर्थात गणेश चतुर्थीस पण त्यांच्या घरी जेवायचे. कुटुंबाच्या या दुःस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आपल्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक श्रोत्रिय संस्कारांचे आहेत. मल्लादी मोक्ष श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यास मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती. अप्पलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्य ऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही. पण या विषयास शास्त्र संपत्ती असणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून
आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते नाही का? किंवा तुझ्या स्तन्य क्षीराची समृद्धी झाली नसती का? बरे, मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद त्यांचे अंगवैकल्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना. तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर. येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनांची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे. सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बापनार्य मंद हास्य करीत म्हणाले, अम्मणी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याने योगदृष्टीने मी जाणले आहे. आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे. अहो, काय विधी वैपरीत्य आहे. श्वशुरांकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जमातांची या जगामध्ये कमी नाही. पण माझा जामात अग्निहोत्रा समान आहे. त्यांचे नियमभंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही. श्रीपाद त्यांच्या श्रेष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्ती केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋण विमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाहीत. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल. म्हणून चुकून सुद्धा त्यांचे अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादांसमोर दर्शवू नको. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबात सीमित नसून विश्वगुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून निघून जातील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांच्या बंधूस अंगवैकल्य येण्याचे कारण काय? वंश परंपरेने आलेले कर्मदोष आहे का? अध्याय 9 पण खूप मोठा आहे. आता मी इथंच थांबते. पुढचा अध्याय जो आहे तो मी नंतर वाचते. त्याचा एक वेगळा व्हिडिओ करते. कारण एकत्र सगळं वाचणं आणि ऐकणं तुम्हालाही थोडंसं त्रासदायक होईल की तेवढा वेळ नसतो आपल्याला. तर आता मी थांबते. धन्यवाद.